69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने पवनी येथे बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन। नमस्कार, मी संजना भांबोरे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून। 1935 ला येवला येथे बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही अशी घोषणा करून प्रत्यक्षात 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरच्या पवित्र नागभूमीवर आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली। तो दिवस बौद्ध अनुयायांसाठी पतित पावन आहे। अशा 69व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या निमित्ताने जिथे परमपूज्य भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी जतन करून ठेवल्या आहेत, अशा पतित पावन ठिकाणी अर्थात पवनी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत सम्यक संबुद्ध भगवान गौतम बुद्ध यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले। या प्रसंगी ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीतील नेते व माजी न्यायाधीश तथा ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट महेंद्र गोस्वामी, आंबेडकरी समाजाचे युवा व तडफदार कार्यकर्ते दिनेश गजभिये, वंचित बहुजन पक्षाचे आंबेडकरी नेते डॉक्टर सुनील जीवंतारे, आंबेडकरी चळवळीतील तडफदार नेते आनंद विलास उर्फ बंडू रामटेके यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले। या प्रसंगी आंबेडकरी चळवळीतील वयोवृद्ध कार्यकर्ते लोमेश सूर्यवंशी यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी पवनी नगरातील बहुसंख्य महिला व पुरुषांनी मोठी उपस्थिती दर्शविली होती। अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।